आज काय तर नवीन ट्राय करूया म्हटलो. त्यासाठी पहिला उठून सकाळी काकांच्या घरात गेलो. तिथे जाऊन फ्रीज उघडलो आणि त्यामधला बर्फ काढलो. किंवा मग बर्फ कणी बारक्या वाटीत काढलो बघा एका. नंतर हाय असं त्यामध्ये पाणी घालून घेतलो परत म्हणजे पुढल्या वेळी वापरले ते. मग हे फ्रीज मध्ये ठेवायला पाहिजे नाही तर बर्फ कसं होणार. तर आरसा घेऊन काय करलंय म्हणत असशीला. त्याच्या अगोदर पहिला असं सेटअप लावलो बा आरशाचा व्यवस्थित. पेरूच्या झाडाच्या मध्ये लावले बघा हे. तर आपण डेलीला उठल्या उठल्या सकाळी आयसिंग करणार आहे चेहऱ्याला. याचा लई काय फायदा आहे म्हणून बघूया आता पुढे केल्यानंतर सांगतो तुम्हाला. आयसिंग केल्यानंतर चेहरा असं गार पडतो एकदम. पण काय म्हणायचं संतोष दादाचा पोरगा असं कायम शेवटरे म्हणतोय. आणि आज घरात आंब्याची शिकरण केलती. बरोबर तुम्ही कमेंट मध्ये सांगा शिकरण आणि चपाती हे सुख वेगळंच आहे. नंतर आपलं डेलीचं एक काम ते म्हणजे क्रिकेट खेळायला जायचं ग्राउंडवर. तर बघितलं ऋत्या काय करला इथं. मी म्हटलं काय तर विषय वेगळा आहे सांगतो थांबा. आमच्या इकडे याला कोंबडा म्हणतात. जी पानं आहेत लागलेली झाडाची ही खायचं असतात. पण कोण कोण खाल्ले सांगा कमेंट मध्ये करू. कारण हे लई बाहेर लागते एक नंबर लागतंय. तर खाशीला तेवढं कमीच आणि डायरेक्ट झाडा सोडून खायचं. त्यानंतर हे जे लागलेलं असतं की हे नकाला लावायचं असतं जे असं भूताच्या नकागत होते. 1 मिनिट थांबा.